मित्रांनो, माऊसने आता आपण ज्या गोष्टी करणार आहोत, मला खात्री आहे त्यामुळे आपल्या कामाला गती मिळेल आणि बऱ्याच लोकांना या गोष्टीची कल्पना नाही आहे की आपण असंही काही करू शकतो. माझ्याकडे एक टेक्स्ट फाईल आहे. त्यामध्ये हा टेक्स्टचा कंटेंट आहे. आता मला हा सगळा कंटेंट सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी मला माऊसचं राईट बटन 3 वेळा कंटिन्युअस प्रेस करायचं. सगळा कंटेंट हा सिलेक्ट झाला. मला हा कंटेंट कॉपी करायचा आहे, तर मला माऊसचंच राईट बटन 2 वेळा प्रेस करायचं आहे. आता मी पेस्ट करतो हा जो कंटेंट मी कॉपी केला आहे. पेस्ट करण्यासाठी तुम्हाला माऊसचं लेफ्ट बटन 2 वेळा प्रेस करायचं. तुम्ही पाहू शकता, मला सगळं सिलेक्ट करायसाठी मी 3 वेळा माऊसचं राईट बटन प्रेस केलं. त्याच्यानंतर कॉपी करण्यासाठी 2 वेळा माऊसचं राईट बटन प्रेस केलं आणि हे पेस्ट करण्यासाठी मला माऊसचं लेफ्ट बटन प्रेस करायचं 2 वेळा. म्हणजे सिंपल आहे. एकदा का जर ही गोष्ट हँडी झाली, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही कधी कॉपी आणि पेस्ट करता. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट असा आहे की आपल्याला बऱ्याच वेळेला क्लिपबोर्ड ॲक्सेस करावा लागतो. आता क्लिपबोर्ड ॲक्सेस करण्यासाठी मला विंडोज प्लस व्ही दाबावं लागतं, तेव्हा जाऊन तुमचा क्लिपबोर्ड ॲक्सेस होतो, राईट? आता हे जर मला माऊसने करायचं असेल, तर त्यासाठी मला राईट आणि लेफ्ट बटन फक्त दाबून सोडून द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल बस एवढंच. म्हणजे होल्ड करून ठेवायचं नाही, फक्त प्रेस करायचं, सोडून द्यायचं. ओके, अशा प्रकारे आपला क्लिपबोर्ड पाहिजे तेव्हा आपण पटकन विदाऊट कीबोर्डला टच करता ॲक्सेस करू शकतो. आता समजा जर मला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, ओके, आता स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सर्चमध्ये येता, स्निपिंग टूलवर जाता. स्निपिंग टूल आल्यानंतर तुम्ही न्यूवर प्रेस करून तुम्ही स्क्रीनशॉट घेता, राईट? तुम्हाला हे काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त माऊसचं राईट आणि लेफ्ट ही दोन्ही बटणं दाबून ठेवायची. तुम्हाला हे अशा प्रकारे स्क्रीनशॉट घेण्याचा ऑप्शन आहे. स्क्रीनशॉट घ्या, पेजसाठी ते रेडी होईल. एकदा मी परत करून दाखवतो. माऊसचं राईट आणि लेफ्ट बटन एकाच वेळेला दाबून ठेवायचं. जेव्हा स्क्रीनशॉटचं ऑप्शन अपीअर होईल तेव्हा तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे आणि मग तुम्ही सिलेक्ट करून कॉपी पेस्ट करू शकता. आता आपला जो नेक्स्ट शॉर्टकट आहे तो चेक करण्यासाठी आपल्याला एखाद्या वेबसाईटमध्ये एंट्री करावं लागेल. कोणतीही वेबसाईट घ्या. फॉर एक्झाम्पल नोटपॅडची. ओके, काही सिलेक्ट करा. आता मी वेबसाईटच्या आतमध्ये आलो. आता मला बॅक जायचं, तर त्यासाठी मला काय करायचं? मला माऊसचं राईट बटन दाबून फक्त राईटला स्वाईप करायचं जर मला बॅक जायचं असेल. फॉर एक्झाम्पल मी माऊसचं राईट बटन दाबलं आणि बस एवढंच केलं. म्हणजे इथून ते इथपर्यंत मला फक्त स्वाईप करायचं. मी तुम्हाला एकदा परत दाखवतो. तुम्ही पाहू शकता मी बॅक आलो. आता मला परत फॉरवर्ड जायचं आहे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला माऊसचं राईट बटनच प्रेस करायचं आहे आणि लेफ्टला स्वाईप करायचं आहे. बस हे पाहू शकता तुम्ही. म्हणजे हे भरपूर सोपं आहे. म्हणजे तुम्ही जाणार, इथे प्रेस करत राहणार. आपण अँड्रॉइडमध्ये पण हेच करतो की आपण जेव्हा लेफ्ट स्वाईप करतो तेव्हा आपण परत बॅक येतो आणि राईट स्वाईप करतो तेव्हा परत आपण आतमध्ये जातो. तर आपला राईट स्वाईप करूया. बस लेफ्टपासून राईटला स्वाईप केला की मी परत बॅक जातो. मला फ्रंटला जायचं तर मला बस असं. आता समजा मी जर मल्टिपल टॅब्स ओपन केले, ओके, मल्टिपल टॅब्स ओपन केले. आता जेव्हा तुम्ही कमीत कमी 15-20 टॅब्स ओपन करता, ओके, अशा वेळेला जेव्हा तुम्हाला एखादा टॅब क्लोज करायचा तेव्हा तुम्ही करता काय? तुम्ही असं त्या टॅबवरती जाता आणि मग तुम्ही इथे क्रॉसचा सिम्बॉल प्रेस करता, जेणेकरून तो टॅब क्लोज होतो. तुम्हाला तसं नाही करायचं. तुम्हाला कोणताही टॅब बंद करायचा असेल तर तुम्हाला फक्त त्या टॅबवरती आपला माऊस होवर करायचा आहे आणि व्हील आहे माऊसचा, तो फक्त एकदा क्लिक करायचा. व्हील, नॉट राईट, नॉट लेफ्ट बटन, जस्ट व्हील प्रेस करायचं, तो टॅब बंद होईल. कोणताही टॅब तुम्ही बंद करा अशा प्रकारे. फक्त तुम्हाला त्या माऊसच्या व्हीलवर जायचं आणि तो एकदा प्रेस करायचा बस. आता मला हा टॅब करायचा आहे. तुम्हाला तो सिलेक्ट करण्याची पण गरज नाही. म्हणजे मी आता या टॅबवरती येणार आणि मग क्लोज करणार असं नाही. तर तुम्हाला फक्त त्यावरती होवर करायचं आहे आणि माऊसचा व्हील प्रेस करायचा आहे. बस तो टॅब बंद होईल. आता जर तुम्ही तुमच्या माऊसच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करत असाल तर ते होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे msai.space या वेबसाईटवर. स्क्रोल डाऊन करा.
सगळ्यात खाली या, तुम्हाला माऊस शॉर्टकट्स म्हणून ते सॉफ्टवेअर दिसेल, तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 85 MBचं ॲप आहे ते. जसं तुम्ही नॉर्मल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता तसंच तुम्हाला नेक्स्ट करत हे इन्स्टॉल करायचं आहे. एकदा का तुम्ही इन्स्टॉल केलं की तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये आला की तुमचं हे डिसेबल असणार आहे. तर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे त्याच्यावरती. एकदा का क्लिक केला की तुम्हाला शॉर्टकट्सवरती यायचं आहे आणि हे सगळे शॉर्टकट्स ऑलरेडी प्री कन्फिगर्ड आहेत. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तुम्हाला जस्ट या गोष्टी फॉलो करायच्या. म्हणजे जर मला कॉपी करायचं आहे तर मला डबल क्लिक करायचं आहे राईट बटन. पेस्ट करायचं तर मला डबल क्लिक करायचं लेफ्ट बटन. ओके. एकदा का तुम्हाला या गोष्टी हँडी झाल्या की तुम्हाला नकळत तुमचा स्पीड भरपूर वाढणार आहे. मला याची खात्री आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.